नमस्कार, बनकर फार्मरच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुलाबाची पॅकिंग आम्ही कशी करतो. फुलं कटिंग केल्यानंतर पाण्याच्या बकेटमध्ये ठेवली जातात. नंतर ती काढून या पद्धतीने त्याची मोजणी केली जाते. 70, 60, 50, 40 आणि 30 सेंटीमीटरपर्यंत या लाकडी याच्यावरती खुणा केलेल्या आहेत. त्या पद्धतीने याची मोजणी करून व्यवस्थित साईडला ठेवलं जातं. आम्ही एक साधं जुगाड केलेलं आहे. हे आहे विटांमध्ये आम्ही बंच बनवतो. साईडने दगड वगैरे लावून मध्ये रॅपर ठेवून पुढच्या साईडला मी घेतलेले आहे 60 इंचीवाले फुलं आणि मागच्या साईडला लावत आहे 50 इंचीवाली फुलं. तुम्ही बघू शकता पुढे 4 मागे 4 या पद्धतीने ही फुलं लावली जातात. ही जी फुलं आहेत ती आम्ही सकाळीच कट करून पाण्यामध्ये उभी केली होती. मग नंतर याची मोजणी करून व्यवस्थित मांडणी करण्याचं काम चालू आहे. रॅपरमध्ये व्यवस्थित ठेवतोय. पुढच्या साईडला होतील आता 12 फुले आणि मागच्या साईडला 8. या पद्धतीने ही झालेली आहे 20 फुलांचा एक बंच. तुम्ही बघू शकता. खूप सोपी पद्धत आहे. याच्यासाठी मशीन वगैरे बनवण्याचा खर्च खूप असल्यामुळे आपण असा साध्या पद्धतीने सुद्धा पॅकिंग करू शकतो. आता पुढच्या साईडने टाईट करून या पद्धतीने रोल करून चौकोन करून घ्यायचा आहे आणि याला आता रबर लावून टाईट करून घ्यायचं आहे. ही फुलं म्हणजे ही कळी आहे तशीच राहते, उमलत नाही. पॅकिंग करून ठेवले व्यवस्थित राहतात. आता मागच्या साईडने रबर लावायचं काम चालू आहे. या पद्धतीने काही लोक मागच्या साईडला काटे पानं काढून टाकतात. आम्ही काढत नाही. या पद्धतीने आम्ही असं डेकोरेशनला जातं. आम्ही हा माल पुण्याला पाठवतो. या पद्धतीने मागच्या साईडला स्ट्रेट करून घेतलेले आहे, म्हणजे जेणेकरून सगळी फुलं ही पाण्यामध्ये सारखीच अशी उभी राहते. बंच असा सरळ उभा करून ठेवतो. तर हा चाललाय बकेटमध्ये. आता शेजारी पण आहेत लाल फुलं, ती अजून पॅकिंग करायची बाकी आहे.